मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पतेरी परिसरात पती पत्नी आणि प्रेयसीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। महिला आपल्या माहेरची मंडळी आणि पोलिसांसह एका घरात पोहोचली आणि तिने पतीला चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली। महिलेने पतीसोबत उपस्थित असलेल्या अन्य एका महिलेलाही मारहाण केली। मारहाण करत असलेल्या महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत आणि तो तिला घटस्फोट देण्याचा विचार करत आहे। महिलेला याचा त्रास होता आणि ती बऱ्याच दिवसापासून पती आणि त्याच्या प्रेयसीवर नजर ठेवून पुरावे गोळा करत होती। शेवटी तिने दोघांना रंगेहात पकडले। संतापलेल्या महिलेने आपल्या पतीला चपलेने मारहाण केलीच, पण प्रेयसीलाही बेदम मारहाण केली। मारहाणीचा व्हिडिओ महिलेच्या कुटुंबियांनी बनवला होता, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्याचवेळी ही घटना घडत असताना घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचारी देखील होते। या प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। महिलेने सांगितले की मी गेल्या 3 वर्षापासून माहेरी राहत आहे। माझा नवरा मला न्यायला आला नाही। मी स्वतःहून सासरी परत आले तर तो मला परत का आलीस असा सतत प्रश्न विचारत होता। तसेच पुन्हा माहेरी जाण्यास सांगत होता। छोट्या छोट्या गोष्टीवरून सतत माझ्याशी भांडत राहायचा। मग मी एक दिवस रात्री त्याला फोनवर कुणाशी तरी बोलताना ऐकलं। मला संशय आला आणि मी तपास सुरू केला। शोध घेतल्यानंतर मला त्याचा अफेअर असल्याचं समजलं, म्हणूनच तो घटस्फोटासाठी माझ्यावर दबाव टाकत होता, शिवीगाळ करत होता। आम्ही आधी त्याच्या विरोधात पुरावे गोळा केले। त्यानंतर मी नवरा आणि त्याच्या प्रेयसीला रंगेहात पकडलं। अखेर पोलिसांच्या मदतीने दोघांनाही पकडण्यात यश आलं, अशी माहिती महिलेने दिली आहे।